रास्ते में से मिल तू कुछ से वो लैला राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। तर अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपण आजच्या ज्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिली स्टेप काय करायची आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इथं तुम्हाला 3 ग्रुप लेअर दिसतात। त्या तिन्ही ग्रुप लेअरमध्ये बॅकग्राऊंड इमेज ॲड करण्यासाठी पहिला ग्रुप लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। आता एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं एक इमेज बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, की तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। इमेज ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ वाढवायची आहे आणि हाच इमेज लेअर मधोमध सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याची साईज कमी जास्त करून प्रॉपर असा इमेज आहे तो सेट करायचे, बघू शकता अशा प्रकारे। आता इमेज प्रॉपर सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बॅक निघाल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। सेकंड इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि बरोबर मध्ये घेऊन फक्त इथं काय करायचं आहे तो इमेज आहे अशा प्रकारे तो इमेज राहणार आहे। तो आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता अशा प्रकारे इमेज जो आपला राहणार आहे तो आपल्याला काय करायचं आहे रोटेट करायचं आहे। त्यासाठी मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -180 डिग्री रोटेट करायचं आहे। म्हणजे काय करणार प्रॉपर पूर्ण रोटेट करून घ्यायचं आहे आणि मग याची साईज आहे ते प्रॉपर यात सेट करायचे, बघू शकता अशा प्रकारे। तर प्रॉपर सेट केल्यानंतर बॅक निघून यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे इमेज तुम्हाला प्रॉपर दिसून येईल। त्यानंतर थर्ड ग्रुपलाही अशाच प्रकारे एडिट करायचं आहे। त्यासाठी तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ प्रॉपरपर्यंत वाढवून घेऊन आपल्याला मधोमध आणून इथंही आपल्याला काय करायचं आहे -180 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे आणि याही साईजमध्ये आपल्याला प्रॉपर इमेज आहे तो अशा प्रकारे बसवून घ्यायची, बघू शकता अशा प्रकारे। सेट केल्यानंतर परत इथून बॅक निघून बघू शकता तिन्ही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता बघू शकता तिन्ही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे इमेज दिसून येतील। परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हाईट PNG दिलेला आहे। तो व्हाईट PNG ॲड करून त्याची लेंथ बघू शकता 5.9 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर याची साईज थोडीशी वाढवून प्रॉपर असा सेट करून घ्यायचा, बघू शकता सेट झालेला आहे। जी मागचं ज्या आपले लेअर आहेत त्याच्या अँगल आहेत ते दिसून येणार नाही। तर अशा प्रकारे पेस्ट झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज तुमचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे, तिथं तुम्ही स्वतःचा इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह करून यूज करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज थोडीशी वाढवून तिथं आपला इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर याचीही लेंथ 5.9 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा व्हाईट PNG अशा प्रकारे दिलेला आहे तो ॲड करायचा आहे। आता ॲड केल्याबरोबर वरती जी त्याची लाईन आहे अशा प्रकारे बघू शकता PNGची लाईन आहे ते आपल्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे कमी करायचे आहे। कमी केल्यानंतर इथं प्रॉपर असा PNG सेट करायचा आहे, बघू शकता PNG सेट झाल्यानंतर थोडीशी साईज वाढवून प्रॉपर असा PNG इथं सेट करायचा आहे। तर प्रॉपर PNG ॲड झाल्यानंतर याचीही लेंथ 5.9 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा जो आपण लेअरिक्स यूज केलेला आहे तो लेअरिक्स याच्यावरती प्रॉपर सेट करायचा आहे। म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता आपलं पहिलं ॲनिमेशन पूर्ण करण्यासाठी या इमेज लेअरला आपण PNG केलेला आहे त्या PNGला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून इथून तुम्ही बघू शकता हे 3 इफेक्ट दिलेले आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या PNGला आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे। PNGला पेस्ट केल्याबरोबरच याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 5.9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि प्रॉपर बाकीच्या ज्या इमेज आपण ॲड केलेल्या किंवा आपण
स्टेटसमध्ये क्रिएट करणार आहोत ते इमेज इथं ॲड करून घ्यायचे आहेत. मी ही इमेज तर डेमोसाठी यूज केलेला आहे, तर मी स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इथून बॅक निघून शेकी प्रेसड ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 5.9 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 10.1 सेकंद बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि लास्ट 14.13ला. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक येऊन शेकी प्रेसड ओपन करून आपल्या थर्ड जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तरी आपल्याला काय करायचं आहे, 7.24 या लेअरला पहिल्यांदा आणि त्यानंतर 12.7 अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत एकदा 5.9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेलं आहे ती ॲड करून प्रॉपर शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे रोटेट ऑप्शनवर क्लिक करून मायनस किंवा प्लस 5 डिग्री रोटेट करून अशा प्रकारे सेट करायचे. सेट केल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे.